नमस्कार मित्रांनो. फक्त भक्ती मार्गानेच चांगले कर्म प्राप्त होतात की चांगले कर्म मिळविण्याचे अजून काही मार्ग आहेत, हे आज आपण या कथेतून पाहणार आहोत. कौशिक नावाचा एक महान तपस्वी होता. तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्यांना खूप आत्मविश्वास आला होता. एके दिवशी ते एका झाडाखाली बसले होते, तेव्हा वर पाहिलेल्या पक्ष्याने त्यांच्याकडे डोकावले. कौशिक चिडला. लाल डोळ्यांनी वर पाहिले तर प्रकाशामुळे पक्षी जळून खाली पडला. कौशिकला आपल्या ताकदीचा अभिमान वाटला. दुसऱ्या दिवशी तो एका चांगल्या घरातील माणसाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला. त्यावेळी त्या घरातील गृहिणी आपल्या पतीला जेवण देण्यास व्यस्त होती. तो म्हणाला, महाराज, थोडा वेळ थांबा, मी आता तुम्हाला दान भिक्षा देईल. माझ्यासारख्या तपस्वीकडे दुर्लक्ष करून ती आपल्या पतीच्या सेवेला अधिक महत्त्व देत आहे, याचा कौशिकला राग आला. गृहिणी सर्व काही दिव्यदृष्टीने जाणून होत्या. त्या कौशिकला म्हणाल्या, महाराज, रागवू नका, मी पक्षी नाही. माझे नेमलेले कर्तव्य पूर्ण करून मी तुमची सेवा करीन. कौशिक महाराज राग विसरले, पण त्यांना आश्चर्य वाटले की यांना पक्षाबद्दल कशी माहिती झाली. त्या स्त्रीने हे आपल्या पतीच्या सेवेचे फळ आहे असे म्हटले आणि सांगितले की तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मिथिलापुरीतील तुलाधर वेश्याकडे जा. ते तुम्हाला अधिक सांगण्यास सक्षम असतील. कौशिक भिक्षा घेऊन निघून गेले आणि मिथिलापुरीतील तुलाधराच्या घरी पोहोचले. ते वजन आणि मापे या व्यवसायात गुंतला होता. कौशिकला पाहताच त्यांनी कौशिक महाराजाला नमस्कार केला आणि म्हणाले, तपोधन कौशिक देवा, त्या चांगल्या गृहिणीने तुम्हाला पाठवले आहे म्हणून ते ठीक आहे. माझे कर्तव्य पूर्ण झाल्यावरच मी तुमची सेवा करीन. कृपया थोडा वेळ बसा. कौशिक आश्चर्यचकित झाला की त्याला माझे नाव आणि मी न सांगता येण्याचे प्रयोजन कसे कळले. काही काळानंतर जेव्हा वैश्य आपल्या कामातून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी सांगितले की ते लोक कल्याणाच्या दृष्टीने प्रामाणिकपणे आणि योग्य नफा घेऊन चांगल्या गोष्टी विकतात. हे विविध कर्तव्य बजावून मला हे दिव्य दर्शन मिळाले आहे. जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर मगधच्या निजता चांडाळ यांच्याकडे जा. कौशिक मगधला निघून चांडाळाच्या ठिकाणी पोहोचले. शहराची घाण साफ करण्यात ते व्यस्त होते. कौशिकला पाहून तो साष्टांग दंडवत म्हणाला, प्रभू, पक्षी मारण्या एवढी तपश्चर्या करून आणि त्या सुज्जन देवी आणि तुलाधर वेश्याच्या ठिकाणी जाऊन तू इथे पोहोचलास, हे माझे सौभाग्य आहे. माझे नेमलेले काम पूर्ण केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन. तोपर्यंत तुम्ही आराम करा. चांडाळ सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना सोबत घेतले आणि आपल्या वृद्ध आई वडिलांना दाखविले आणि म्हणाले, आता मला त्यांची सेवा करायची आहे. मी माझ्या विहित कर्तव्यात सतत मग्न आहे, त्यामुळे मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे. बोध. जेव्हा कौशिकांना समजले की केवळ तपश्चर्या करूनच नव्हे तर नेमून दिलेली कर्तव्य व निष्ठापूर्वक कर्म करत राहिल्याने आणि संस्कार भक्तिभावाने पार पाडूनही अध्यात्माचे ध्येय साध्य होऊ शकते आणि सिद्धीही प्राप्त होऊ शकते. हे बरोबर आहे. नुसतं भक्तीनेच चांगले कर्म प्राप्त होत नसून जी विहित नेमून दिलेली आपली कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे नियोजितपणे आपण कार्य केले तरी देखील कर्म हे प्राप्त होतातच. मित्रांनो, जरी तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.